नमस्कार मित्रांनो, माझं नाव अरुण लोखंडे। आज आपण डीएसपी मल्टीकॅप हा एनएफओ आलेला आहे त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत। न्यू फंड ऑफर म्हणजे काय हे आपल्याला यापूर्वी माहिती झालेलं आहे। न्यू फंड ऑफरमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना आपल्याला एनएव्हीची प्राइस 10 रुपयाला बेसिक प्राइसमध्ये मिळते। हा एनएफओ 8 जानेवारीला ओपन झाला आहे आणि 22 जानेवारी ही त्याची लास्ट डेट असणार आहे। या फंडचं वैशिष्ट्य असं की या फंडमध्ये मल्टी स्टाईल, मल्टी सेक्टर आणि मल्टी कॅप अशा पद्धतीने याचं होरायझन असणार आहे आणि हा 100% इक्विटी पर्यंत जाणारा फंड असल्यामुळे याच्यामध्ये अग्रेसिव्ह ग्रोथ आपल्याला मिळणार आहे। ज्याला आपण फास्ट ग्रोथ म्हणतो किंवा एनॉर्मस ग्रोथ म्हणतो, ही अशी ग्रोथ याच्यात मिळणार आहे। डीएसपी ही कंपनी, म्युच्युअल फंडची कंपनी 1860 साली आपल्या देशात स्थापन झाली। म्हणजे ज्या वेळेला आपला भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळेला, म्हणजे स्टॉक एक्सचेंज सुरू होण्याच्या आधी किंवा आपलं मार्केट निश्चित व्हायच्या आधी हा फंड झालेला आहे। याच्याबद्दल आपण माहिती आपण गुगलवरती घेऊ शकता। आणि डीएसपी म्युच्युअल फंडचं वैशिष्ट्य असं की हा सगळ्यात एकदम जुनी कंपनी आहे, 164 वर्ष जुनी कंपनी आहे आणि ही आपल्या देशातली मूळ कंपनी आहे। आता जो एनएफओ आहे, एनएफओचं दुसरं वैशिष्ट्य असं की हा एनएफओ मल्टी कॅप आहे। मल्टी कॅप म्हणजे याच्यामध्ये लार्ज कॅप आहे, मिड कॅप आहे आणि स्मॉल कॅप आहे। तिन्ही कॅटेगरीमधले याच्यामध्ये सेक्टर्स आहेत किंवा याच्यामधले इंडस्ट्रीज आहेत किंवा स्टॉक्स आहेत। लार्ज कॅप म्हणजे सस्टेनेबल ग्रोथ, फिक्स ग्रोथ असणाऱ्या आणि हाय त्याच्या कॅपिटल मार्केट असणाऱ्या ह्या कंपन्या असतात। मिड कॅप म्हणजे त्याच्यातल्या 2 नंबरच्या आणि स्मॉल कॅप म्हणजे नवीन आलेल्या कंपन्या। ह्या तिन्ही कंपन्यांचा आपल्याला फायदा झाल्यामुळे संपूर्ण मार्केट आपल्या याच्यामध्ये होरायझनमध्ये आपले इन्व्हेस्टमेंट होणार आहे। यासोबत आपल्या देशाव्यतिरिक्त आपल्याला फॉरेन याच्यामध्ये स्टॉक्समध्ये सुद्धा गुंतवणूक करण्यासाठी याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी आहेत। म्हणून लार्ज कॅप 25%, मिड कॅप 25% आणि स्मॉल कॅप 25% प्लस फॉरेनचे 25% असे म्हणून याच्यामध्ये असणार। काही वेळेला लार्ज कॅपमध्ये 50% पर्यंत आपल्याला जाण्यासाठी याच्यामध्ये मुभा आहे। या सगळ्याचा विचार करता हायएस्ट याच्यामध्ये ग्रोथ होणार आहे हे निश्चित आहे। या कंपनीमध्ये जी स्टॉक सिलेक्शन आहेत, लार्ज कॅपमध्ये ऑइल अँड नॅचरल गॅस आहे, त्याच्यामध्ये आयटी सेक्टरमधल्या कंपन्या आहेत, बँकांच्या कंपन्या आहेत, इन्शुरन्स आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये कॅपिटल मार्केट आहे, यासोबत बिल्डिंग मटेरियल पण आहे, नंतर मशिनरी आहेत। ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता ह्या सगळ्या नेहमी यूज होणाऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये हायएस्ट परफॉर्मन्स असणार, त्यामुळे त्याच्यामध्ये ग्रोथ पण चांगला मिळणार। मिड कॅपमध्ये सुद्धा ऑइल अँड नॅशनल कॅपमध्ये, आयटी सेक्टरमधले, त्याच्यातल्या बँकमध्ये ह्या सुद्धा कंपन्या आहेत। शिवाय ह्याच्याशिवाय अजून काही कंपन्या आहेत ज्या एंटरटेनमेंट आहेत, त्याच्यानंतर बिल्डिंग मटेरियल्स आहे, मशिनरी आहे, ऑटोमोबाईल आहे, एअर ज्याला आपण म्हणतो की एअरलाइन्स कंपन्या आहेत। या सगळ्याचा विचार करता लार्ज कॅप, मिड कॅप आणि मल्टी कॅप या दोन्ही लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप ह्या दोन्ही कंपन्यांचा एकत्रित आपल्याला जो परफॉर्मन्स मिळणार आहे हा हाय ग्रोथ असणार आहे। याच्यामध्ये गुंतवणूक करत असताना कमीत कमी 5 वर्षाची गुंतवणूक आपल्याला करावी लागेल आणि त्यासोबत आपल्याला एक सायकल झाल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये ग्रोथ मिळणार आहे। मिनिमम याच्यामध्ये आपल्याला 5000ची एसआयपी करू शकतो आणि या एसआयपी वरती 1000 जर टॉपअप केला तर आपल्याला हायएस्ट ग्रोथ याच्यामध्ये घेते। आतापर्यंतच्या डीएसपी मल्टी कॅपचा परफॉर्मन्स बघितला तर त्याच्यामध्ये ज्यांनी 10000ची एसआयपी केली आणि 1000चा त्याच्यामध्ये टॉपअप केला आणि 25 वर्ष त्यांनी ग्रोथ त्याच्यामध्ये पाहिला तर त्यांचं आज कॅपिटल झालेलं आहे किंवा वेल्थ क्रिएशन ही 6.64 करोड्स इतकं झालेलं आहे। याचा विचार करता ही जी अपॉर्च्युनिटी आपल्या समोर आलेली आहे याचा आपण निश्चितच फायदा घ्यावा असं मी आपल्याला विनंती करतो आणि याच्यामध्ये मॅक्झिमम आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा। याच्यामध्ये एसआयपी पण आपण करू शकतो आणि लमसम पण करू शकतो। मिनिमम 5000 एसआयपी, मिनिमम 5000 लमसम ह्याच्यामध्ये करण्याची आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे। मित्रांनो, वेळ कमी आहे, 8 जानेवारी ते 22 जानेवारी हा पिरियड असल्यामुळे याच्या आतच आपल्याला ही इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि इवेल्थवरती हा फंड इन्स्टॉल झाल्यामुळे आपल्याला इवेल्थ मार्फत याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो। तर जे सगळे आपले एनजेचे इन्व्हेस्टर आहेत त्या सर्वांना मी विनंती करतो की याच्यामध्ये मॅक्झिमम आपण इन्व्हेस्टमेंट करावी आणि या अपॉर्च्युनिटीचा आपण फायदा घ्यावा। या संदर्भात काय आपल्याला शंका असेल तर मला कृपया फोन करा। माझा मोबाईल नंबर आहे 8956958683। तर पुढील व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया। या अपॉर्च्युनिटीचा फायदा घ्या असं मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो। खूप